हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. तर आपला फर्स्ट सेशन चालू होता ज्यामध्ये आपण ऑलरेडी 3 प्रॅक्टिस सेट कव्हर केले आहेत. त्यामध्ये आपल्याला 4th प्रॅक्टिस सेट बघायचं आहे. त्याआधी थोडे काही पॉईंट्स आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण वेगळ्या वेगळ्या टाईपचे ट्रायंगल्स कसे तयार करायचे, कन्स्ट्रक्ट करायचे ते बघितले होते, राईट. तर तुम्ही ते प्रॅक्टिस सेट बघितले नसेल तर नक्की बघून घ्या. आपण इझिली सॉल्व्ह केले आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून टाका. आता बघा, न्यू आहे 3rd पॉईंट. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन 2 अँगल्स अँड द इन्क्लुडेड साईड. म्हणजे आपल्याला ट्रायंगलच कन्स्ट्रक्ट करायचं आहे, पण आता काय केलेलं आहे, गिवन 2 अँगल म्हणजे 2 अँगल्स दिले राहील आणि एक साईड्स दिली राहील. आता याआधी आपण वेगळ्या वेगळ्या टाईपने कन्स्ट्रक्ट केले होते ट्रायंगल, राईट. आता आपण हे बघू काय 2 अँगल दिले राहील आणि एक साईड दिली राहील. फॉर एक्झाम्पल एक 80 डिग्रीचा दिला राहील. फॉर एक्झाम्पल काही पण घेऊ शकतो आपण, 80 डिग्री आणि काय दुसरा 90 डिग्री घेऊ शकतो आपण, ओके. आणि 7 सेंटीमीटर साईड असेल. तर काय करायचं, आता बेस म्हणून 7 सेंटीमीटर स्केलनी काढून घ्या, 7 सेंटीमीटर, ओके. आता बघा एक अँगल आहे 80 डिग्री. आता 80 डिग्री इथे मोजून आहे ना, असं काहीतरी अँगल येईल असा काहीतरी अँगल आहे ना. आता नंतर काय 90 डिग्री. 90 डिग्री कसा राहते, सरळ राहते. तर हा अँगल असा कुठेतरी मिळून जाणार, ठीक आहे. आता मग काय करायचं, 7 डिग्री लिहिलं इथे, काय लिहायचं, सॉरी 7 सेंटीमीटर लिहिलं तिथे 90 डिग्री, राईट. आता हे ओरली सांगून राहिलं मी, प्रॅक्टिस सेटमध्ये आणखी थोडं डिटेलमध्ये आपण जाऊ. मी एक थोडं रफली तुम्हाला आयडिया देऊन राहिलं, किती इझी काम आहे बघा. 80 डिग्री, 2 एंडवर वेगळे वेगळे अँगल. आता इकडे ठेवलं तर आपण कुठून काउंट करायचं, या साईडनी काउंट करायचं. म्हणजे इथे प्रोटेक्टर ठेवलं तर इकडे 0, 1, 2 ते 10, 20, 30, 40 आपण इकडून म्हणजे आतल्या साईडून काउंट करत यायचं. इकडे पण ठेवलं तर, इथे पण ठेवलं तर आतल्या साईडून काउंट करत यायचं. म्हणजे 0, 10, 20 असं, राईट. म्हणजे एवढं इझी काम आहे. तर आपण आता याच्यावरची प्रॅक्टिस सेट आहे, अगदी इझी आहे. 4च क्वेश्चन आहे, आपण ते लवकरच सॉल्व्ह करून टाकू. आता प्रॅक्टिस सेट बघा, ज्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल एसएटी लेंथ 80, एल म्हणजे लेंथ 80, 6.4 सेंटीमीटर, मेजर अँगल ए 45 डिग्री, मेजर अँगल टी इक्वल टू 105 डिग्री. इझी आहे, 3 इन्फॉर्मेशन दिली आहे. आपण काय करायचं, मग फर्स्ट बेस काढून घ्यायचा. किती आहे तो, 6.4 सेंटीमीटर. 6.4 सेंटीमीटरचा बेस रेडी झाला. त्याला नाव देऊन द्या, काय आहे, AT, ओके. चला, आता ऑब्व्हियसली कोणते अँगल दिलेला आहे, ए आणि टी. अँगल ए बघा किती आहे, 45 डिग्री. मग आता इथे प्रोट्रॅक्टर ठेवा. मग आतमधून काउंट करून या, म्हणजे 0, 10 वगैरे. 40 डिग्री आहे म्हणजे हा कुठेतरी असा येणार, मधातून असं येऊन शकते. नंतर 105 म्हणजे 90च्या वरती. म्हणजे इथून तुम्ही काउंट करत आले तर आता हे स्ट्रेट 90 डिग्री, ते थोडं इकडे येऊन जाणार, म्हणजे असा कुठेतरी येणार. तो ट्रायंगल असा कुठेतरी बनणार, थोडा मोठा ट्रायंगल बनू शकते. तुम्ही बघून राहिले, मी गेसिंगमध्ये काढतो, पण अशाच टाईपचा तुमचा अँगल येणार, सॉरी ट्रायंगल बनणार. मग आता काय करायचं, आपला ट्रायंगल बनला. मग इथे कोणताही ना एस पॉईंट, इथे आपला 80 झालं. अँगल ए कितीचा आहे, 45 डिग्री. आणि टी कितीचा आहे, 105 डिग्री. झालं, नाव दिले, जे इन्फॉर्मेशन आपल्याला होती दिली, जे काढायची होती ते आपण लिहिली आहे. म्हणजे कोणती कोणती कुठे काढली ते पण सांगायचं. नेहमी म्हणतो, कारण की जे इन्फॉर्मेशन दिलं ते नक्की लिहा, नाही तर मार्क्स कटू शकते, ठीक आहे. आता हा झाला एक क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघा, इन ट्रायंगल MNP लेंथ NP इक्वल टू 5.2 सेंटीमीटर, अँगल N इक्वल टू 70 डिग्री आणि मेजर अँगल P इक्वल टू 40 डिग्री. आता लेंथ किती आहे, 5.2 सेंटीमीटर. मग काढा 5.2 सेंटीमीटर. आता मी तर हँडनी काढतो, पण तुम्ही प्रॉपर स्केलनी घ्यायचं आणि काउंट करायचं, ओके. एक्झाममध्ये मागे पुढे चालणार नाही. ट्राय करायचं की होते हो करेक्ट करायचं, कारण की आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट राहते. आता माझ्याकडे सध्या नाही आहे, पण प्रॉपरली तुम्ही करायचं बुकमध्ये. 5.2 सेंटीमीटर लेंथ झाली. लेंथचं नाव काय, NP. नंतर मेजर अँगल N किती आहे, 70 डिग्री. आता इथे मोजा, मग आतून मोजत येते 0 वगैरे. मग आता बघा 70, आता हा 90 असा टाईप येऊन जाणार, ठीक आहे. नंतर आहे 40चा. 40 म्हणजे
40 इथून आतमधून म्हणजे काउंट करत आहे 40 असा कुठेतरी येणार, अशा टाईपचा असा ट्रायंगल काहीतरी येणार. आता ट्रायंगल झाला, मग आता नावं द्यायची. NP MNP झालं. अँगल किती एनचा होता 70 डिग्री, पीचा किती होता 40 डिग्री. झालं, इझी होतं. जे इन्फॉर्मेशन दिलं ते आपण लिहून टाकलं. आता आणखी 2 आहे ते बघू. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, EG दिली आहे 6 सेंटीमीटर, अँगल E 65 डिग्री, G 45 डिग्री. 6 सेंटीमीटरची काढली EG. झालं. आता तुम्हाला पाठच झालं असेल किंवा लक्षातच येत असेल, दोघींनी पॉईंटवर ठेवायचं, अँगल काढून टाकायचे. कसं, E 65 डिग्री म्हणजे असा कुठेतरी येणार, आणि 45 डिग्री म्हणजे हा असा कुठेतरी मधातून येणार. तर अशा टाईपचा ट्रायंगल बनणार. आता नाव द्या EFG. अँगल E कितीचा आहे 65 डिग्री आणि 45 डिग्री. नाव म्हणजे डिग्री वगैरे सांभाळली आहे, नाही तर Eचे Gकडे, Gचे Fकडे, नाही तर चुकून जाणार, मग काही अर्थच नाही येणार. कारण की आपल्याला काय दिली आहे, E 65 डिग्री आणि G 45 डिग्री. जर आपण Gला 65 डिग्री लिहिलं आणि Eला 45 डिग्री तर चुकलं ना आपलं. म्हणून थोडं सामावून देऊन आणि लक्ष द्यायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघू, लास्ट क्वेश्चन आपला. XY 7.3 सेंटीमीटर, X अँगल 34 सेंटीमीटर डिग्री आणि Y 95 डिग्री. बेस काढला आपण 7.3 डिग्री सेल्सिअस, 7.3 सेंटीमीटर. आता काय ते XY. आता का मग प्रोट्रॅक्टर ठेवा X पॉईंटवर, आतून मोजत आहे किती 34 डिग्री आणि Y आहे 95 डिग्री. आता 90 डिग्री म्हणजे स्ट्रेट येते बिलकुल, तर 95साठी थोडं समोर जाणार 90चं, राईट. तर एकदम स्ट्रेट येणार का अँगल, नाही, थोडा आडवा म्हणजे हे इकडे येऊ शकते, असा अशासारखं येऊ शकते. म्हणजे एकदम स्ट्रेट नाही येणार तो, का एकदम स्ट्रेट येणार नाही. हा 95 डिग्रीचा आणि हा 34 डिग्रीचा, राईट. ह्या व्हर्टेक्सचं नाव काय XYZ. झालं, जी इन्फॉर्मेशन दिली होती ते आपण काढली. एवढा इझी क्वेश्चन होता. तर आणि 4च क्वेश्चन होते, आपण इझिली सॉल्व्ह केले आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नसाल तर आणि ते सबस्क्राईब करा. आपण पुन्हा न्यू व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, छान मार्क्स मिळवत राहा आणि मित्रांना नक्की शेअर करा, कारण की हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, तर त्यांचा बी मदत होणार. ओके, आपण पुन्हा लवकरच न्यू व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.